राधा राधा रामकृष्ण हरी. जसं की मी पहिल्या दिवसपासून जे करत आलेलो आहे, तर पहिल्या दिवशी थोडी समरी घेतो. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मला राष्ट्रासाठी, समाजासाठी आणि समाजातल्या लोकांसाठी काम करायचं. दुसरा दिवस होता की आपण युद्ध का हारतो, कारण आपल्याकडं गुरु समर्पण नसतं, आपण गुरु बनवलेला नसतो म्हणून. मग तिसऱ्या दिवशी मी काय सांगितलं की गुरु तर बनवला. मग तिसऱ्या दिवशी आला आपण या सेशनवर आलो की शिष्य कसा असावा. बरोबर. आता शिष्य कसा असावा हे पण आपल्याला काय झालं, कळालं. चला, गुरु आणि शिष्य ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन आपलं झालं. आता पाचवी गोष्ट जी आहे, तर तुम्ही गुरुनी तुम्हाला शिष्य बनवलं, शिष्यानी गुरु बनवला. आता पाचवी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला युद्ध हारायचं नाही तर शिष्यामध्ये पाचवी जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते आहे सगळ्यात पहिलं म्हणजे समर्पण. त्यानंतर समर्पण पहिली गोष्ट, त्यानंतर आहे सातत्य, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एका शिष्यामध्ये असली पाहिजे त्यागाची परिभाषा. सो या तीन गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागणार आहे, तुमच्या प्रामाणिक गुरुसोबत चालू ठेवाव्या लागणार आहे. तर जर हे तुम्ही चालू ठेवलं, कारण गुरु आणि शिष्य हे जे सगळ्यात महत्वाची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये हा शेवटचा टॉपिक आहे. या टॉपिकला ज्यांनी समजलं आणि या टॉपिकला ज्यांनी लक्षात ठेवलं, या पूर्ण मानवी आयुष्यात या सृष्टीत तुम्हाला कोणी हरवणारा जन्माला येऊ शकत नाही, तुम्हाला कोणी हरवूच शकत नाही. फक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गुरु बनवणं, शिष्य बनणं, आणि मग ते शिष्यता समर्पणात, सातत्यात आणि सगळ्यात महत्वाचं त्यागामध्ये उतरवणं आणि त्याला शेवटच्या श्वासापर्यंत जपणं. तर या सृष्टीत तुम्ही कधीही कोणतंही युद्ध हारू शकत नाही आणि कोणताही मोठा योद्धा तुम्हाला हरवू शकत नाही. बाकी सगळी तुमची इच्छा, जे तुम्हाला योग्य वाटते ते करा. राधा राधा रामकृष्ण हरी.